नमस्कार मित्रांनो, तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे शेतकरी कर्जमाफी. आतापर्यंत मंत्रिमंडळाच्या एकूण 3 बैठका झाल्या. कालसुद्धा मंत्रिमंडळाची एक सर्वात मोठी बैठक झाली, परंतु आतापर्यंत त्याच्यामध्ये कर्जमाफीबाबत कुठलीही हालचाल होताना दिसत नाही आहे. त्यांनी म्हटलं आहे की 30 जून 2026पर्यंत आम्ही ही कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणार आहोत, परंतु आता मेसुद्धा अर्धा गेलेला आहे आणि जून महिन्याचे पेरणीचे दिवस जवळ येत आहे, तरीसुद्धा कर्जमाफीच्या हालचाली दिसून येत नाही आहेत मित्रांनो. तर नेमकं सरकारच्या मनात काय आहे, तर मित्रांनो हेच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने जी 6 मार्च 2026 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती. त्या घोषणेला आतापर्यंत 3 महिने उलटून गेले, तरीसुद्धा कर्जमाफीच्या हालचाली ह्या कुठल्याही होताना दिसत नाही आहेत. म्हणजे सरकार फक्त घोषणा करतं आणि त्यावर प्रक्रिया काहीच करत नाही, असं यातून सिद्ध होतं आहे. तर सरकारने लवकरात लवकर यावर काही ना काही ठोस महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावा व कर्जमाफी संदर्भातला एक GR प्रसिद्ध करून नेमके कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत, कोणते अपात्र असणार आहेत, कोणाला कर्जमाफी मिळणार आहे की कोणाला नाही मिळणार, या सर्व जे प्रश्नांची उत्तरे सरकारला द्यावी लागणारच आहेत. त्यांनी लवकरात लवकर एक GR काढून या संदर्भात शेतकऱ्याला आश्वस्त केलं पाहिजे. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकार आता कर्जमाफीची हालचाल ही म्हणजे जून महिन्यामध्ये होण्याची 1 जूनपासून याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता खूप जास्त आहे मित्रांनो. कारण 1 जून ते 30 जूनपर्यंत या कर्जमाफीची सर्व प्रोसेस चालणार आहे आणि या पूर्ण महिन्यामध्ये एकूण 52 लाख कास्तकार या शेतकऱ्यांचं कर्ज हे थकीत आहे ते माफ होणार आहे. आणि 30 सप्टेंबर 2025पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा. धन्यवाद.